हाय गाईज, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी गुढीपाडवा. आणि सकाळी सकाळी मी उठले कारण गॅस संपलेला आहे बघा माझा, त्यामुळे मी मम्मीकडे आलेली किंवा मम्मीकडे जायचं पटकन स्वयंपाक बनवायचा. तर मी बघत होते सकाळी सकाळी सगळ्यांनी 8 वाजता मस्त गुढी लावली होती बरं. आणि मग मी आलेवर इकडे झोपेतून उठून माझी आजी मस्त गाणं बघत होती. तिला कळत पण होतं तरी बघत होती मला, त्याच्यामुळे मला आजीचा हसू आला आणि मी व्हिडिओ काढला आजीचा. मग नंतर माझा भाऊ उठला आणि आंघोळीला गेला, त्याचा बर्थडे होता बरं स्पेशली आज. आणि बघा हे दोघं जण मामान भाषे एकदम कार्बन कॉपीचे. जेस म्हणतो माझं नको काढू. मग नंतर आहे ना जेस थोड्या वेळाने डान्स करत होता बरं की थोडंसं गाण्यावर. आणि आमोलला मी म्हटलं अरे पटकन आंघोळ करणं, तुझा बड्डे आज, तुला जायचं नाही का बड्डेला, आवर हे कर. मग तो गादी गिदी उचलून व्यवस्थित सगळा घरातला पसारा उचलून आंघोळीला गेला. आणि मग इथं बघा जयसनी खुशी कशी मस्ती करायला लागली ना. मग त्यानंतर मी खुशीला म्हटलं की माझा एक व्हिडिओ बनव, पण आजी असल्यामुळे ना मी स्तब्ध राहिले. मग नंतर मस्त आंघोळ विंघोळ करून आले. इथं बघा दुसऱ्यांनी पण गुढी लावलेली आहे. त्यानंतर पाऊस पडला असल्यामुळे रात्री ना पूर्ण थोडा थोडा चिखल झाला होता. मग मी तशीच आहे ना मला पूजा करायची होती त्यासाठी पानं तोडायला गेले. आणि आजीच्या इथं झाड आहे ना, त्यामुळे झाडाचं पानं तोडले आणि पाणी घेतलं, कारण की पूजेला सगळं पाणी चांगलं पाहिजे ना. त्यामुळे मग जेसनी नाही का हंडा भरला आणि मग शेवटी ना पाणी भरलं बरं. त्यांनी त्याला म्हणाले इकडे लाव इकडे लावतो, त्यांनी लावलंच नाही डायरेक्ट. मग थोडेसे बोलले खाल्ले आणि हंड्यात लावलं. आणि मग नंतर मी पूजा केल्यानंतर मला बोलवायला आला, चल ना गं मम्मी घरी, आजी आली आजी आली. मी म्हटलं ठीक आहे. मग मी माझं घरातलं सगळं काम आवरलं होता, फरशी पुसून घेतली होती, भांडे घासले होते, कारण की मग आज देवपूजा करायची होती. त्यामुळे देवपूजा केली आणि मम्मीच्या इकडे गेले. जयस रडलत असल्यामुळे जयसला म्हणले आता ओरडू नकोस, मी येते म्हटलं ना. आणि माझा मस्त साडी गिडी घातली, कारण की आज गुढीपाडवा आहे ना, तर छान वाटतं जरा साडी असल्या घातल्यावर. आणि हे लोकांची गुढी दाखवते बघा, मला छान वाटतं. पण आम्ही लहानपणापासून कधीच गुढी बसवत नाही. तर मग माझी मम्मी पण आलेली होती, सरप्राईज मला मम्मी भेटली. आणि फायनली मला डोक्याचा थोडासा ताप कमी झाला. मग मम्मी आम्हाला भेटली मस्तपैकी प्रॉपर अशी. मम्मी आल्या आल्या मला लेक्चर द्यायला सुरुवात केली, स्वयंपाक नाही बनवला का असं तसं. मग आम्ही ना मस्त अमोलचं ऑप्शन केलं, कारण की अमोलचा बड्डे होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचा बड्डे असल्यामुळे थोडं आम्ही सेलिब्रेशन केलं बरं. आणि गुढीचं दुखत असल्यामुळे ना आम्ही काही जास्त प्रॉपर केलं नाही, फक्त एवढं की त्याचं औक्षण केलं. आणि त्याला पण बड्डे मध्ये काही जास्त म्हणजे नाही का इंटरेस्ट नव्हता, त्यामुळं त्यांनी फक्त पाया पडला, माझ्या पण पाया पडला. मी म्हटलं बापरे अमोल. आणि मग त्यांनी मला शेवटी नाही का सोडलंच नाही बरं, खूप उशीर झाल्यामुळे. मी माझं रिक्षानेच आल्या आणि त्या स्कूटीची चावी सापडत नव्हती घरी आम्हाला, त्यामुळं मग नंतर मी आले इथे. आणि ना इथे पण छान कामावर पण आहे ना छान अशी गुढी तयार केली बरं, मिनी गुढी पण एकदम छान अशी तयार केली बरं. आणि एकदम छान डेकोरेशन पण होतं, मला खूप आवडले बरं ते डेकोरेशन झाल्यानंतर. अशा प्रकारे मी गुढीपाडवा थोडा थोडा सेलिब्रेट केला. आणि पूर्ण व्लॉग बघायचा असला ना गाईज तर नेक्स्ट पार्टमध्ये पण मी व्लॉग टाकणार आहे, कारण की ना एकदाच सगळा व्लॉग टाकणं पॉसिबलच नाही. आणि ह्याच्यात ना मी व्हिडिओ एडिटिंगसाठी करत होते बरं, कॅमेरा असा ठेव तसा ठेव. आपले एकटं एडिटिंग म्हटलं ना खूपच जास्त बोर होतं. आणि मी ना एवढे कॅमेरा सेटअप म्हणजे कॅमेराची सेटिंग कर, नवीन फोन असल्यामुळे काही एवढं मला माहित पण नाही, आयडिया पण नाही. पण मग मी एक व्हिडिओ बनवला होता इंस्टावर टाकण्यासाठी, त्यासाठी ही एडिटिंग आहे. तर आपला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.